अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाओ ही स्वामी आईचरणी प्रार्थना करूया। बघा, आज मी देवघर असे फुलांनी सुशोभित केला आहे आणि माझी पूजा ही झाली आहे। आता मी तुम्हाला आजपासून सुरू केलेलं सेवेविषयी माहिती सांगणार आहे। आजपासून मी काय सेवा चालू केली चला तर मग बघूया। सर्वप्रथम आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। अशा प्रकारे रांगोळी काढून सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजेची मांडणी करायची आहे तेथे आपल्याला आपलं गोमूत्र आणि पाण्याने ती जागा स्वच्छ करून घ्यायची। त्यावरती चौरंग किंवा पिढे ठेवायचे आहे। त्यामध्ये आपल्याला लाल किंवा भगवं वस्त्र अंथरून महाराजांच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे आणि आपण ज्या ग्रंथाचा पूजन करणार आहोत, ज्यातील स्तोत्र मंत्र पठण करणार आहोत, त्या ग्रंथाची स्थापना आपल्याला इथे करायची आहे। त्यानंतर सर्वात वरती आपल्याला महाराजांचं अधिष्ठान मांडायचं आहे। महाराजांना येथे मी अभिषेक करून ठेवला आहे। अभिषेक झाल्यानंतर फुलांनी सुशोभित करायचं आहे। सर्व पूजा मांडणी अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे। कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो। चला तर मग अशा प्रकारे हातामध्ये फूल, पाणी आणि अक्षता घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना आपल्याला महाराजांना असं म्हणायचं आहे, हे स्वामी राया, मी तुमचा बाळ आहे। मी कश्यप गोत्रामध्ये उत्पन्न झालेलो तुमचं नाव घ्यायचं आहे। तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे आणि ही इच्छा प्राप्तीसाठी मी हे स्तोत्र तुम्ही किती वेळा वाचणार आहात, किती दिवस वाचणार आहात, हे सर्व काही सांगायचं आहे आणि अशा प्रकारे पाणी आणि ते सर्व खाली सोडू द्यायचं। गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा ग्रंथ आपल्याला सेपरेट मिळतो बाजारात। या ग्रंथातील आपल्याला घोर काष्टोत्तरम स्तोत्रमचं पठण करायचं आहे। ही खूप प्रभावशाली आहे। आपल्याला कुठलेही संकटाचा घोर लागलेला आहे ते संकट दूर होण्याचं काम या स्तोत्राने केलं आहे। या स्तोत्रामध्ये फक्त 5च ओव्या आहेत, पण त्या खूप प्रभावशाली आहेत। या प्रत्येक ओवीमध्ये खूप असा प्रगल्भ अर्थ दडलेला आहे। जर तो अर्थ समजून जर वाचन केलं तर आपल्याला जीवनातील सर्व समस्यावर मार्ग मिळणार आहे। देवच सर्व, माता पिता बंधू सर्व आहे। देवाला स्मरून जर काही केलं तर तुमचं काम नक्की होणार आहे आणि ज्या गोष्टीचा तुम्हाला घोर लागला आहे ते संपणार आहे। बघा, फक्त 5च ओव्यांचं हे श्लोक आहे। म्हणायला फक्त 1च मिनिट लागतो, 1 पण लागत नाही, अर्धा मिनिटच लागतो आणि तुम्ही हे 108 वेळा रोज म्हणू शकता किंवा किती दिवस तुम्ही 21, 11, 3 कितीही दिवस तुम्ही करू शकता। रोज 108 वेळा हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि बघा, अनुभूती घेऊन बघा, तुम्हाला नक्की अनुभूती येणार म्हणजे येणार। या स्तोत्राचे पठण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता महाराजांची आरती करायची आहे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तम चरणांचा, वर्णायामती देहारे, अक्कल कोठी वा। बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।